नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. जय महाराष्ट्राच्या लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. प्रचंड गाजावाजा करत दोन ठाकरे महाराष्ट्रात एकत्र आले. 4-5 महिने एकमेकांच्या भेटीगाठी घेतल्या, कुटुंबाचं मनोमिलन झालं, माध्यमांना भरपूर फुटेजही दिलं. मग प्रचंड गुप्तता पाळत महानगरपालिकांचं दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटप झालं आणि त्यानंतर मग पंचतारांकित हॉटेलमध्ये दोघांच्या युतीचा नारळ अखेर फुटला. पण पुढे काय? पुढे काय हा प्रश्न सध्या दोन्ही सेनेच्या कार्यकर्त्यांसह अनेकांच्या मनात आहे. याचं कारण असं की 2 जानेवारीला महापालिकेचे अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. म्हणजे 2 जानेवारीच्या संध्याकाळी महापालिका निवडणुकांचं रणांगण स्पष्ट झालं. आज 7 जानेवारी आहे. 6 दिवस उलटून गेले. पण या 6 दिवसात ठाकरे बंधूंची मिळून किंवा ठाकरे बंधूंची स्वतंत्र अशी एकही जाहीर सभा झालेली नाहीये. प्रचारासाठी दोन्ही ठाकरे बाहेर पडलेत, पण फक्त मुंबईतल्या शाखा भेटींसाठी. प्रचारासाठी आता जेमतेम 6 दिवस शिल्लक राहिलेत आणि दोन्ही भावांची मुंबईमध्ये एकत्रित सभा होईल ती थेट 11 तारखेला, म्हणजे प्रचार संपायच्या 2 दिवस अगोदर. मुंबईच्या बाहेर दोन्ही भावांच्या एकत्रित सभा होणार का याबाबत अजूनही स्पष्टता नाहीये. दोन्ही ज्युनियर ठाकरे म्हणजे आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हेही मुंबईच्या बाहेर प्रचार करताना दिसत नाहीयेत. यावरून स्पष्ट काय होतंय? यावरून स्पष्ट हे होतंय की दोन्ही ठाकरेंची बहुतांश ताकद ही मुंबई महानगरपालिकेमध्येच खर्ची पडतीये. महाराष्ट्रातल्या इतर महानगरपालिकांमध्ये ठाकरेंचा झंझावात दिसेल अशी शक्यता ना के बराबर आहे. मग प्रश्न असा आहे की दोन्ही ठाकरे फक्त मुंबईतच अडकून पडलेत का? राज्यामधल्या बाकीच्या 28 महानगरपालिका ठाकरेंनी आपल्या नेत्यांवर सोडून दिल्यात का? आणि मुंबई महानगरपालिका हीच ठाकरेंच्या राजकीय अस्तित्वाची ओळख आहे का? शिवसेनेच्या इतिहासामध्ये खरं तर मुंबई महानगरपालिकेतली सत्ता ही सर्वार्थानं महत्वाची राहिली. पण मुंबई महानगरपालिकेपर्यंत पोहोचण्याची शिवसेनेची वाट ही महाराष्ट्राला वळसा घालूनच आली होती. कारण शिवसेनेचं वादळ त्या अगोदरच सगळ्या महाराष्ट्रात घोंगावत होतं. तेव्हा सत्तेच्या आसपासही नसलेला हा पक्ष वेगळ्या विदर्भाला जोरदार विरोध करत होता. मराठवाड्याच्या मुद्द्यांवर बोलत होता. कोकणातल्या माणसाचा आवाज बनत होता. मुंबई पालिकेच्या यशानंतर शिवसेना राज्यात सत्तेपर्यंत पोहोचली, केंद्रात सत्तेपर्यंत पोहोचली आणि आज पक्षाच्या इतिहासातल्या सगळ्यात कठीण काळात दोन्ही ठाकरेंची लढाई ही मुंबई महापालिकेभोवतीच केंद्रित झाली आहे. आता ही ठाकरेंची स्ट्रॅटेजी आहे की ठाकरेंची अपरिहार्यता आहे? हा कळीचा सवाल आहे. यावरच बोलणार आहोत. पण त्या अगोदर पाहूयात या संदर्भातला हा एक रिपोर्ट. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या राजकीय कुटुंबातले 2 भाऊ. तब्बल 20 वर्षांनंतर महानगरपालिका निवडणुकांसाठी एकत्र आले. पण दोनही भावांचा एकत्रित प्रचार अजूनही सुरू झाला नाहीये आणि जो काही प्रचार होतोय तोही मुंबई पुरताच दिसतोय. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे मात्र पायाला भिंगरी लावल्यासारखे एकेका दिवशी 5-5, 6-6 सभा घेत आहेत. बरं, सभांच्या मध्ये रोड शो साठीही वेळ काढतायत. मंगळवारी देवेंद्र फडणवीसांनी धुळे, जळगाव आणि नागपूरमध्ये सभा घेतल्या. बुधवारी ते लातूर, भिवंडी आणि ठाण्यामध्ये प्रचार करतायत. एकनाथ शिंदे बुधवारी अमरावती आणि अकोल्यात प्रचार करून पुन्हा मुंबईत रोड शो करतायत. अजित पवार सुद्धा पुणे आणि आसपासच्या परिसरात दिवसाला 12 ते 14 तास प्रचार करतायत. पण दुसरीकडे विरोधक मात्र कमालीचे गार असल्याचं चित्र दिसतंय. राज आणि उद्धव ठाकरेंसोबत काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस प्रचारात फारशी सक्रिय दिसत नाहीये. नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका महायुतीनं जिंकल्या तेव्हा सत्ताधारी लढले, सत्ताधारी जिंकले अशी चर्चा सुरू झाली होती. सध्या तसंच चित्र महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्येही दिसतंय का हा सवाल आहे. गेल्या 2 दिवसांपासून ठाकरे बंधू शाखांना भेटी देत आहेत. इथं कार्यकर्त्यांशी संवाद साधतायत. 11 तारखेला मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये दोन्ही भावांची संयुक्त सभा होईल. 15 तारखेला मतदान होणार आहे. 13 तारखेला संध्याकाळी आचारसंहिता लागू होणार आहे. म्हणजे ठाकरे बंधूंना ज्या सभा घ्यायच्या आहेत त्या 11 आणि 13 जानेवारी या 3 दिवसात घ्याव्या लागणार आहेत. यामध्ये त्यांना मुंबई बाहेर पडण्यासाठी वेळ मिळेल असं दिसतच नाहीये आणि म्हणूनच ठाकरे बंधू एकत्र आले खरे, पण प्रचारादरम्यान ते मुंबईतच अडकून पडले का हा सवाल अनेक जण विचारतायत. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत भाजपचे